मुस्लिम समाजाचे ओबीसी जात पडताळणीचे दाखले मिळणार त्वरित आणि अडसर न ठरता ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या आदेशाने ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाला जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांचे आश्वासन आज सांगली येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली यांना मुस्लिम समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ वितरित करण्याबाबत आणि अनावश्यक त्रास थांबविण्याबाबत निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासन निर्णय क्रमांक 2007 प्रक्र 74 मावळ 5 मंत्रालय मुंबई दिनांक अन्वये मुस्लिम समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करताना कसल्याही प्रकारची दक्षता पथकाची नेमणूक करू नये, तसेच इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता तात्काळ प्रमाणपत्र वितरित करावे असा स्पष्ट नियम आहे। तसेच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा दिनांक 9 जानेवारी 2024 चा निर्णय ऋषी बळवंत दडमल प्रकरणनुसार जर अर्जदाराच्या वडील भाऊ किंवा इतर रक्ताच्या नात्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर अर्जदाराकडून इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी करण्याची गरज नाही आणि दक्षता पथक नेमण्याचे कारण नाही। तथापि सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मुस्लिम समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अनावश्यक विलंब व त्रास दिला जात आहे। वर्षापूर्वी दाखल झालेले अनेक अर्ज आजतागायत निकाली काढले नाहीत आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले नाहीत। हा प्रकार शासन नियम व उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, म्हणून खालील मागण्या करण्यात आले। मुस्लिम समाजातील सर्व प्रलंबित जात वैधता अर्ज तात्काळ निकाली काढावेत। पात्र विद्यार्थ्यांना 7 दिवसांच्या आत प्रमाणपत्र वितरित करावे। वडील भाऊ किंवा रक्तसंबंधातील व्यक्तीकडे वैध प्रमाणपत्र असल्यास इतर कागदपत्रे व दक्षता पथक टाळावे। शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशांची त्वरित अंमलबजावणी करावी। या मागण्या मान्य न झाल्यास खालील इशारा आल्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर आमरण उपोषण करण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला होता। परंतु जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी सर्व मागण्यांचे सकारात्मक विचार करून आतापर्यंत 11,000 दाखले वितरित करण्यात आले आहेत आणि येथून पुढेही विना विलंब मुस्लिम समाजाचे दाखले देण्यात येतील असं आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने, ओबीसी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज सौदागर, जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर, सचिव मुनीर मुल्ला, महापालिका क्षेत्राध्यक्ष सादिक मुश्रीफ, महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष रशीद तारलेकर, महापालिका क्षेत्र उपाध्यक्ष जोहेब मुल्ला, मिरज शहराध्यक्ष यासीन शरीक मसलत, सांगली शहराध्यक्ष वसीम बलबंड, बेडग अध्यक्ष रज्जक सन्नदी, मिरज शहर कार्याध्यक्ष सुलतान मुश्रीफ, मालगाव अध्यक्ष सिकंदर मुजावर, बेडग उपाध्यक्ष दस्तगीर सलाते, बेडग गाव कार्याध्यक्ष मुबारक शेख, विद्यार्थी मोहम्मद गौस मुजावर, सामाजिक कार्यकर्ते इकबाल बागवान उपस्थित होते। आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शब्बीर अन्सारी यांच्या आदेशाने आज सांगली जिल्ह्याची टीम जात पडताळणी समितीकडे आपला निवेदन सादर करण्यासाठी आली होती। याची प्रत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री महादेवताई मिसाळ मॅडम यांना पाठवली होती। मिसाळ मॅडमने याची त्वरित दखल घेऊन आता आमच्या निवेदनाची सकारात्मक चर्चा करून येत्या 15 दिवसांमध्ये याच्यावर निर्णय देण्याचं आणि मुस्लिम समाजाला नाहक त्रास देऊन दक्षता समितीमध्ये प्रकरण टाकण्याचं जे निर्णय आहे ते बदलण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमची मागणी प्रमुख अशी होती की ज्यांचं रक्तातल्या नात्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा दक्षता पथकामध्ये जाऊन अनियमितता, भ्रष्टाचार आणि पैशाची मागणी होत आहे, त्याला सर्वतोपरी मुस्लिम समाजाला टार्गेट करून इथं काम करत आहात। हे जर काम थांबलं नाही तर आम्ही येत्या 15 ऑगस्ट नंतर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। परंतु आता इथले भाते साहेब म्हणून आहेत, त्यांची आमची भेट झाली, त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आमची मागणी अशी आहे की मुस्लिम समाजामध्ये जे काही कास्ट सर्टिफिकेट आहेत, विशेष टेक्निकल बाब अशी आहे की मुजावर 339 आमची जी ओबीसी जात आहे त्यामध्ये शरीक मसलत, मुश्रीफ आणि मुतवल्ली अशी नावं आहेत, परंतु ते मुजावर ह्या प्रवर्गातून येतात। तर त्यांना मागितलं जातं की तुमच्याकडे मुजावर म्हणून काय पुरावा आहे, असं नाहक त्रास देणं, त्यानंतर दक्षता समितीत टाकणं आणि रक्तातल्या नात्यात जर व्हेरिफिकेशन झालं असेल तर इतर कुठल्याही लोकांना जास्त कागदपत्र मागू नये असं नागपूर खंडपीठाचं आणि शासनाचा निर्णय असताना सुद्धा आमच्या
कमिटीला त्रास देण्याचा प्रयत्न चालू होता. मी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या वतीने जे आम्ही काही निवेदन दिलेलं आहे त्याचा सकारात्मक विचार करून येत्या 15 दिवसात मुस्लिम समाजाचे जे प्रलंबित प्रकरणं आहेत ते निकालात काढण्याचं आम्हाला आश्वासन मिळाल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत. आणि ज्या कोणी मुस्लिम समाजातील आणि इतर समाजातील लोकांना नाहक त्रास होत असेल आणि पैशाची मागणी होत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करत आहोत. इथे जमलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि 15 दिवसात याचा जर पॉझिटिव्हली सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परत आमरण उपोषण करू असं मी आपल्याला आवाहन करत आहोत.